बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे नागरिक आता चांगले संतापलेले संतप्त नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्टेशनवर रेल रोको सुद्धा केलेला आहे। यामुळे कल्याण रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची आता तोबा गर्दी झालेली आहे। याच पार्श्वभूमीवर लांब पल्ल्यांच्या काही गाड्या सुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत। काही गाड्या दिवा पनवेल मार्गे या वळवण्यात आल्याचं कळतंय। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी। बदलापूरमध्ये घडलेल्या निंदनीय प्रकारामुळे बदलापूरकरांनी आज संपूर्ण बदलापूर बंद केलेला आहे आणि त्याचप्रमाणे बदलापूरकर हे सर्व नागरिक बदलापूर स्टेशनला येऊन त्यांनी रेल रोको आंदोलन केलेलं आहे आणि त्याच रेल रोकोमुळे मध्य रेल्वेच्या कर्जत या लाईनीला मोठा फटका बसलेला आहे। आपण बघू शकता, आपण कल्याण स्टेशनला आहोत। कल्याण स्टेशनला ही मोठी गर्दी झालेली आहे। बदलापूर जी लाईन आहे ती लाईन पूर्णपैकी बंद आहे। अंबरनाथ पर्यंत ही लोकल सेवा स्लो गतीने चालू आहे, परंतु ज्या एक्सप्रेस गाड्या आहेत बाहेरगावी जाणाऱ्या गाड्या ते कल्याणच्या पुढे जात नाहीये। त्या गाड्यांचा मार्ग चेंज करण्यात आलेला आहे। त्या गाड्या कल्याणवरून रिटर्न ठाणा मार्गे पनवेल मार्गे कर्जत अशा या गाड्या वळवण्यात आलेल्या आहे आणि कल्याण स्टेशनला मोठी गर्दी झालेली आहे। काही प्रवासी 2-3 तासापासून कल्याण स्टेशनला थांबलेले आहेत, परंतु गाडीच्या प्रतीक्षेत, परंतु गाडी काय येत नाहीये। आता त्यांना सूचना करण्यात आलेली आहे की कल्याणच्या पुढे एक्सप्रेस गाड्या त्या धावणार नाहीयेत आणि ह्या गाड्या ठाणा पनवेल मार्गे कर्जत अशा गाड्या केलेल्या आहेत आणि यामध्ये नागरिकांचे हाल झालेले आहेत। परंतु बदलापूरमध्ये जो प्रकार झाला तो निंदनीय प्रकार आहे आणि हा जनतेचा आक्रोश हा आपल्याला पाहायला भेटत आहे। अशोक कांबळे, लोकशाही, कल्याण। ही थेट दृश्य आपण पाहतोय। शाळा प्रशासनाकडून आता या ठिकाणी बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे, पण आंदोलक हे शाळेत दाखल झालेले आहेत आणि आंदोलकांनी या शाळेची आता तोडफोड केलेली आहे। गेल्या 6 तासांपासून रेल रोको आंदोलन सुरू आहे। लोकल सेवा सुद्धा ठप्प झालेली आहे। डीसीबी काय म्हणाले तर ऐकूया पुन्हा एकदा। अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर 3.5 तासामध्येच जो संबंधित आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेला आहे। त्या आरोपीला माननीय न्यायालयाने पोलीस कोठडी दिलेली आहे आणि या घटनेचा अत्यंत तंत्रशुद्धरित्या तपास सुरू करण्यात आलेला आहे। या गुन्ह्यामध्ये संबंधित पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वतः हा तपास करत आहेत। त्यासाठी त्यांना मदतीसाठी इतर पोलीस स्टेशनचे 2 अत्यंत अनुभवी अशा महिला अधिकारी देखील देण्यात आलेले आहेत आणि या प्रत्येक तपासामध्ये तपासाच्या प्रत्येक मुद्द्यावर कुठलीही त्रुटी राहू नये, सर्व पुरावे घेतले जावेत यासाठी पोलीस प्रशासन अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवून आहे आणि प्रयत्न करत आहे। अतिशय चीड आणणारी ही सगळी घटना आहे। 6 तासांपासून रेल रोको आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। आंदोलकांकडून मात्र या सगळ्या संदर्भात संताप व्यक्त करण्यात येतोय। बदलापूरमधल्या नामांकित शाळेत 4 वर्षांच्या 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडलेली आहे आणि याचे पडसाद आता केवळ बदलापूरमध्येच नाही तर अगदी दिल्लीपर्यंत देखील उमटताना पाहायला मिळत आहेत। राष्ट्रीय बाल हक्क पथक आता बदलापूरमध्ये पोहोचणार आहे आणि या सगळ्या संदर्भात तपासणी केली जाईल। तर दुसऱ्या क्षणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या सगळ्या संदर्भात पुढच्या काही वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत आणि बदलापूरमधल्या या घटनेसंदर्भात भाष्य केलं जाईल। आरोपीला फाशी देण्याची मागणी सध्या जोर धरते। ही थेट दृश्य आपण पाहतोय। बदलापूरमधली ही दृश्य आहेत। रेल्वे रुळावर उतरून आंदोलकांकडून या सगळ्या संदर्भात मागणी जोर धरते। हाती फाशीचा हा दोर घेत प्रतिकात्मक दोर घेतलेला आहे फाशीचा आणि या आरोपीला फासावर लटकवण्याची मागणी आता। अधिक माहिती घेतो आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, अतिशय खरं तर चीड येणारी, संताप व्यक्त होणारी आणि समाज कुठं चाललाय हे खरं तर अनेक प्रश्नांचं काहूर मनात माजवणारी ही खरं तर घटना आहे। निंदनीय आहे। महाराष्ट्राकरता चिमुकल्यांवर अत्याचार होतो, नागरिक आक्रमक झालेले आहेत। आता नेमकं काय घडतंय बदलापूरमध्ये? लागली अगदी बरोबर आहे। आपण दर 10 ते 15 दिवसाला महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या गंभीर घटना बघतोय आणि आता तर अगदी नर्सरीमध्ये शिकत असलेल्या 2 मुलींवरती शाळेचाच कर्मचारी असलेल्या एका नराधमाने जे आहे ते अत्याचार केलेला आहे। विशेष म्हणजे ज्यावेळेस ही घटना घडली त्याच्या 12 तासानंतर जे आहे तो FIR नोंदवण्यात आलेला आहे।
हे तर आणखीनच संतापजनक आहे की ज्यावेळेस अशा प्रकारची घटना घडते आणि पालक आणि त्या ज्या चिमुकल्या मुली आहेत त्यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचार जेव्हा सांगतात त्याच्यानंतर सुद्धा पोलीस प्रशासन जे आहे ते तत्काळ FIR घेत नाही. हे अतिशय प्रशासन किती हलगर्जीपणाने काम करते याचं उदाहरण आपण म्हणू शकतो. त्यानंतर आपल्याला एक महत्वाचं म्हणजे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जे आहे ते सांगितलंय की फास्ट ट्रॅक कोर्टवरती जी आहे ही संपूर्ण घटना ही संपूर्ण केस जी आहे ती चालवण्यात येणार आहे. ही घटना 13 ते 16 ऑगस्ट दरम्यान घडलेली आहे आणि शाळेच्या मुख्याध्यापिकापासून ते शाळेचे जे त्यावेळेला जे कर्मचारी जे उपस्थित होते त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे. आणखीन संतापजनक म्हणजे लहान मुलं तिथे शिकतायत असं असून सुद्धा शाळेचा CCTV हा बंद होता. या CCTVची संपूर्ण जबाबदारी जी आहे ती शाळेची असते. आपण अनेक ठिकाणी बघतो लागली की CCTV लावलेले आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं. सामान्य माणसांना माहिती नसतं की हा CCTV चालू आहे की नाही. मात्र ज्यावेळेस अशा प्रकारच्या घटना घडतात त्यावेळेस आरोपीला पकडण्यासाठी किंवा अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी या CCTVचा उपयोग होऊ शकतो. मात्र दुर्दैव असं आहे की अशा प्रकारच्या घटना घडतात, प्रशासन हलगर्जीपणा दाखवतं, पालक रस्त्यावरती उतरतात, जनआक्रोश रस्त्यावरती उतरतो, शाळेमध्ये तोडफोड केली जाते, रेल रोको आंदोलन केलं जातं आणि त्याच्यानंतर चौकशीमध्ये हे कळतं की CCTV जो आहे तो बंद होता. याच्यामध्ये एक महत्वाचं म्हणजे CCTV बंद असल्यामुळे हा प्रकार नेमका कधी घडला, त्यावेळेस उपस्थित कोण कोण होतं, त्या प्रेमायसेस मध्ये कोण उपस्थित नव्हतं, ज्यांची ड्युटी आहे या सर्वांवरती कारवाई करायला पाहिजे. नव्हे तर शालेय शिक्षण मंत्री हे पण म्हणाले की महिनाभरात ही केस जी आहे ती कोर्टासमोर आणली जाईल आणि आरोपीला अत्यंत शिक्षा केली जाईल. देवेंद्र फडणवीस सुद्धा जे राज्याचे गृहमंत्री आहेत ते सुद्धा जे आहेत ते या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, कारण संपूर्ण देशभरामध्ये या घटनेचा निषेध नोंदवला जातो आणि राज्याचे गृहमंत्री जे आहेत त्या थोड्याच वेळात बोलणार आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये म्हणजे आता आपण बघतोय की प्रायव्हेट शाळा, खासगी शाळा ज्यांच्या फीज इतक्या मोठ्या असतात तिकडे अशा प्रकारच्या घटना होऊ नये म्हणून तिकडे CCTV सारखे कॅमेरे लावले जातात. मात्र जिल्हा परिषदेच्या शाळा, कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये अशा प्रकारची सुविधा नसते आणि आता जाऊन शालेय शिक्षण मंत्री म्हणतायत की जी खाजगी क्षेत्रामध्ये विशाखा समिती असते किंवा सरकारी मुद्दा लक्षात येतोय. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. या सगळ्या संदर्भात आता मात्र मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी यांची प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूया आपण. इसमें बदलापुर में जो यात्रीगण और उसके अलावा जो आंदोलक ट्रैक पे आए हैं उनसे रेलवे प्रशासन, स्टेट पुलिस, GRP सभी उनसे वार्तालाप करने का प्रयास कर रहे हैं. हम लोगों का ये प्रयास है कि जल्द से जल्द ये जो रेल परिवहन है वो सुचारू रूप से चालू हो जाए और जो आंदोलकों का प्रक्षोभ है उसके लिए हम लोग ये प्रयास कर रहे हैं कि कम से कम यात्रियों की जो परेशानी है वो हम कम कर सकें. ये जो बदलापुर स्टेशन की यातायात है वो करीब सुबह 10:10 से प्रभावित हुई है. इसके चलते अब तक हम लोगों ने 5 मेल एक्सप्रेस ट्रेनें करजत से लेके पनवेल और ठाणा डायरेक्शन में डाइवर्ट की है. इसके अलावा भी हम लोग प्रयास कर रहे हैं कि जल्द से जल्द यातायात सुचारू रूप से चालू हो जाए. सुबह की जो अपना पीक था वो बदलापुर में करीब 10 बजे तक रहता है, तो उसके चलते यात्रियों को बहुत ज़्यादा परेशानी इसके चलते हुई है. हम लोगों का सभी आंदोलनकर्ता से यही हम लोग विनती कर रहे हैं बार बार कि कृपया करके उसका जो प्रक्षोभ है उसका जो रेल यात्रा के ऊपर प्रभाव पड़ रहा है, जिसके चलते बहुत सारे यात्रीगण अभी प्रभावित हैं और उन्हीं के साथ में बहुत सारी गाड़ियाँ इसके पीछे हमें डाइवर्ट करनी पड़ रही हैं या कैंसिल करनी पड़ रही हैं. तो हमारा ये सारे लोगों से ये विनती है, ये रिक्वेस्ट है कि कृपया करके रेलवे ट्रैक्स को खाली करें, जिसके चलते हम लोग ये उम्मीद कर रहे हैं कि रेलवे का जो परिवहन है वो सुचारू रूप से फिर से चल जाए. इसमें बदलापुर में जो यात्रीगण और उसके अलावा जो आंदोलक ट्रैक पे आए हैं उनसे रेलवे प्रशासन, स्टेट पुलिस, GRP बाल हक्क आयोग आता एक तपास या ठिकाणी पाठवणार आहे. तपास पथक या ठिकाणी पाठवणार आहे राष्ट्रीय बाल हक्क आयोग बदलापूरमध्ये आणि या सगळ्या घटनेचा तपास केला जाणार आहे.
पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे। तुमच्या सगळ्या भावना आपल्याला कळतायत, पण आंदोलन हे रेल्वे ट्रॅकवरून थोडंसं बाजूला सरूया, रेल्वे सेवा बाधित होते याकरता म्हणून आंदोलकांना या ठिकाणी समजावण्यात आलेलं होतं, समजावण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता आपण म्हणूया। पण आंदोलक मात्र ऐकण्यास तयार नाही आहेत। या व्यक्तीला तात्काळ फाशी देण्याची मागणी आता जोर धरतीये। मोठ्या प्रमाणावर महिला देखील या आंदोलनात सहभागी आहेत। पुढच्या काही क्षणात आता राज्याचे गृहमंत्री या सगळ्या संदर्भात भाष्य करणार आहेत। 6 तासांपासून रेल रोको या ठिकाणी सुरू आहे, तर अर्थात 12 तासानंतर मात्र या सगळ्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आल्यानं आता यावर मात्र प्रतिक्रिया उमटतायत, संताप चीड व्यक्त होतीये। दिल्लीतून राज्याचे गृहमंत्री पत्रकार परिषद घेत आहेत आणि या सगळ्या संदर्भात आता भाष्य करण्यात येते। 6 तासांपासून रेल रोको आंदोलन सुरू आहे, मध्य रेल्वेला याचा फटका बसलेला आहे, पण या आरोपीला तात्काळ फाशी द्यावी अशी मागणी आता सध्या जोर धरतीये। याकरता आंदोलकांनी शाळेत देखील दाखल होत तोडफोड केलेली आहे। आंदोलकांनी शाळा प्रशासनाला देखील या ठिकाणी जाब विचारल्याचा पाहायला मिळत आहे। तर सकाळी 6:30 वाजता पहिल्यांदा शाळेच्या गेट समोर या आंदोलनाला सुरुवात झाली, त्यानंतर आंदोलक मात्र बदलापूर स्थानकात पोहोचले आणि त्या ठिकाणी रेल रोको करण्यात आलेला आहे आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। याच दरम्यान आंदोलकांना या ठिकाणी पांगवण्याकरता सौम्य लाठीचार्ज करण्याची पोलिसांवर वेळ आली, त्यावेळी मात्र जोरदार प्रत्युत्तर देखील आंदोलकांनी दिलेलं होता असं पाहायला मिळालेलं आहे। दगडफेक करण्यात आलेली आहे आंदोलकांकडून। या आंदोलकांना पांगवण्याकरता अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आलेल्या आहेत। आता मात्र परिस्थिती आटोक्यात आली असली तरी मात्र आंदोलक हटण्यास काही तयार नाही आहेत। आंदोलकांनी या संबंधित व्यक्तीला, ज्या व्यक्तीला या घटनेप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे, त्यावर आता लवकरात लवकर कारवाई घडवून त्याला फाशी द्यावी अशी मागणी सध्या करण्यात आलेली आहे। याकरता प्रतिकात्मक फाशीचा दोर हाती घेत आंदोलक आता रेल्वे स्थानकात एकवटलेले आहेत। बदलापूर स्थानकामध्ये आता आंदोलकांनी या ठिकाणी आंदोलन करण्यास सुरुवात केलेली आहे। आक्रमक असा पवित्रा आंदोलकांचा या ठिकाणी पाहायला मिळतोय। बदलापूरमधल्या या शाळेत 4 वर्षांच्या या लहानग्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे ही घटना 13 ते 16 ऑगस्ट दरम्यान घडल्याचं पाहायला मिळत आहे आणि या घटनेत सगळ्यात महत्त्वाचं संताप येणारी बाब म्हणजे 12 तासानंतर गुन्हा दाखल झालेला आहे अशी देखील माहिती आता एक समोर येते की या शाळेतले CCTV बंद होते अशी देखील माहिती समोर येते। या घटनेनंतर अनेक सवाल देखील आता उपस्थित होताना दिसतायत। मुळात शाळेत सेविका असताना या लहानग्यांना एकटा का पाठवण्यात आलेलं होतं वॉशरूम करता, हा सवाल या ठिकाणी उपस्थित करण्यात येतोय। शाळा इतकी नामांकित प्रतिष्ठित असताना CCTV का बंद होते हा देखील मुद्दा आता उपस्थित झालेला आहे। या सगळ्या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद आता सुरू झालेली आहे। महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत या सगळ्याची चौकशी होणार असल्याचं आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीतून या सगळ्या संदर्भात पत्रकार परिषद घेत आहेत आणि या सगळ्याची आता चौकशी जी आहे ती महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल अशी माहिती आता देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे। बदलापूरमधील अत्याचाराची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे। महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणार असल्याचं फडणवीस म्हणतायत। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी शुभम कोळी यांच्याकडून। शुभम, नुकतीच फडणवीसांची पत्रकार परिषद होतीये, दिल्लीत या पत्रकार परिषदेला सुरुवात झालेली आहे। फडणवीस म्हणतायत की या सगळ्या प्रकरणी आता मात्र महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाईल।
निश्चित लागली बदलापूर येथे जी घटना घडलेली आहे त्यामध्ये आता अनेक राजकीय पडसाद देखील उमटताना दिसून येत आहेत। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील थेट आदेश जे आहेत ते दिलेले आहेत। तर शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्यावर देखील कारवाई केलेली आहे, त्यांना देखील निलंबित जे आहे ते करण्यात आलं। तर गृहमंत्र्यांनी देखील पत्रकार परिषदेमधून आदेश दिला आहे। ज्या सेविका आहेत, 2 सेविका होत्या त्यावेळेस त्या शाळेमध्ये, त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। तर आता त्या ठिकाणी बाल महिला आयोग देखील दाखल जे आहेत ते आपण सुद्धा पाहिलं तर मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण जे आहे ते संपूर्ण बदलापूरमध्ये निर्माण झालेलं आहे। सर्वच बदलापूर वासीय जे आहेत ते या आंदोलनामध्ये, या बंदमध्ये जे आहेत ते उतरलेले आहेत आणि संपूर्ण बदलापूर एकंदरीत पाहिलं तर आज बंद स्वरूपामध्ये, टाळेबंद स्वरूपात दिसून येत आहे। तर बदलापूर येथून जे आहे ते मुंबईकडे येणाऱ्या सर्वच लोकल सेवा ज्या आहेत त्या सकाळपासूनच एकंदरीत खोळंबलेल्या आहेत। तर कल्याणच्या पुढेही लोकल असेल किंवा रस्ते वाहतुकीवरती ताण जो आहे तो दिसून येतोय। लागवी निश्चित आता आंदोलकांचा नेमका काय म्हणणं आहे? आंदोलक सातत्यानं या संबंधित व्यक्तीला फाशी द्यावी अशी मागणी जोर धरताना दिसत आहेत। आंदोलक मात्र ऐकण्यास तयार नाहीयेत। काय नेमकी सद्यस्थिती आहे? ग्राउंडवर काय परिस्थिती पाहायला मिळतीये? निश्चित लागवी या ठिकाणी पाहिलं तर शेकडोंच्या संख्येने बदलापूरमधील नागरिक जे आहेत ते, किंवा महिला असतील, नागरिक असेल, तरुण वर्ग असेल, अगदी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत जे आहेत ते नागरिक संपूर्ण रस्त्यावरती उतरलेले आहेत। गेल्या काही तासांपासून जे आहे ते बदलापूर शहरामधील जे मुख्य रस्ते असतील किंवा ज्या लोकल मार्ग जो आहे तो ह्या बदलापूर वासियांनी बंद केलेला आहे। हातामध्ये अनेक फलक जे आहेत ते या बदलापूरकरांनी, नागरिकांनी जे आहेत ते घेतलेले आहेत। लाडकी बहीण योजना नको तर लाडकी बहीण सुरक्षा हवी असं देखील फलक यांच्या हातामध्ये दिसून येत आहेत। तर प्रतिकात्मक फाशीची रस्सी देखील या बदलापूरांच्या हातामध्ये जे आहे ते एकत्रित दिसून येत आहे। जो आरोपी आहे त्याला तात्काळ फाशी द्यावी, त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, तात्काळ आदेश जे आहेत त्या संदर्भात प्रशासनाने घेण्यात यावे अशी एकंदरीत मागणी जी आहे ती बदलापूरकरांकडून जोर धरण्यात दिसून येते। लागवी निश्चित आता अशी देखील माहिती समोर येते शुभम, या सगळ्या संदर्भात SIT स्थापन केली जाणार आहे। त्यामुळे आरती सिंग यांच्या नेतृत्वाखाली या SITची स्थापना होईल। IPS अधिकारी आरती सिंग यांच्या नेतृत्वाखाली हे SIT स्थापित होईल अशी माहिती आता मिळतीये। निश्चित लागली गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जे आहेत ते अल्पवयीन मुलींवरती बलात्काराचे प्रकार असतील किंवा लैंगिक प्रकार जे आहेत ते वारंवार पद्धतीने घडत आहेत आणि याच्यातून आता ठोस पावलं उचलली जावीत याकरता सरकारने जे आहेत ते पुढाकार घेतलेला आहे। तेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा गृहमंत्री असतील यांनी थेट आदेश जे दिलेले आहेत SIT मार्फत जे आहे त्याची चौकशी करण्यात यावी व तात्काळ आदेश जे आहेत ते चौकशीनंतर सादर करण्यात यावे अशी एकंदरीत माहिती आता समोर येते। लागवी निश्चित शुभम, आंदोलकांचा आता नेमका काय म्हणणं आहे? आंदोलक अद्यापही रेल्वे स्थानकातच आहेत का? कारण सकाळी 10 वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे, 2:45 होत आहेत। लागवी निश्चित पाहिलं तर आंदोलक जे आहेत ते अजूनही रेल्वे स्थानकावरतीच आपल्याला दिसून येत आहेत। पोलीस प्रशासनाकडून असेल किंवा रेल्वे प्रशासनाकडून असेल वारंवार जे आहे ते आंदोलकांना बाजूला सरण्याची सूचना ज्या आहेत त्या एकंदरीत देत आहेत, परंतु आंदोलक जे आहेत ते त्यांच्या निर्णयावरती अजूनही ठाम आहेत। एकही नागरिक जो आहे तो रेल्वे रुळावरून हटण्यास जो आहे तो तयार नाही। तर सर्वच लोकल ज्या मार्ग असतील किंवा एक्सप्रेसचे मार्ग असतील, प्लॅटफॉर्म असतील, रेल्वे रुळ असतील किंवा प्लॅटफॉर्मवरील जे उड्डाणपूल असतील, ब्रिज असतील, सर्वच ठिकाणी जे आहेत ते नागरिक असतील ते दिसून येत आहेत। तर हटण्यास जो आहे त्या ठिकाणून एकही नागरिक तयार नाहीये। तर प्रशासनाचे अथक प्रयत्न सध्या त्या नागरिकांना त्या रेल्वे स्थानकावरून हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। कारण पाहिलं तर काही वेळातच आता चाकरमानी जे आहे ते ऑफिसवरून त्यांच्या घरी जाण्याकरिता निघणार आहेत, परंतु कल्याणच्या पुढे जे आहे त्या ट्रेन जात नसल्याने अनेक अडचणींना सध्या त्या चाकरमान्यांना असतील किंवा रेल्वे प्रशासनाने असतील सामोरे जावे जे आहे ते लागणार आहे। लागवी निश्चित मोठ्या प्रमाणावर नोकरदार वर्ग आता या ठिकाणी पोहोचणार आहे, पण अर्थात शुभम चीड आणणारी ही गोष्ट आहे, संताप येणारी गोष्ट आहे। अनेक सवाल यातून उपस्थित होत आहेत। लहानग्या चिमुकलींवर असा हा सगळा प्रकार केला जातो। किती विकृत आहे ही घटना, किती चीड आणणारी आहे। समाज कुठं चाललाय? आपण या सगळ्या संदर्भात तात्काळ काही कारवाई करणार आहोत की नाही असे अनेक सवाल सर्वसामान्यांच्या मनात आहेत आणि याकरताच म्हणून हे आंदोलक एकवटल्याचं हे दृश्य आहे। निश्चित लागवी पाहायचं झालं तर गेल्या काही दिवसांपूर्वी जे आहे ते उरण येथे अशा प्रकारची एक घटना घडली होती। ह्या घटना सर्व ताज्या असताना आता बदलापूरमध्ये एक घटना घडलेली आहे आणि कालच जी आहे ती कळवा रुग्णालयामध्ये देखील एका अल्पवयीन मुलीवरती लैंगिक शोषणाची घटना जी घडलेली आहे। महिनाभरामध्ये आपण पाहिलं तर ज्या घटना आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये, अधिक प्रमाणामध्ये ज्या आहेत वाढत आहेत। याच्यावरती कोणत्याही ठोस प्रकारची पावलं जी आहेत उचलत नाहीत। बदलापूरमध्ये आपण पाहिलं तर जी घटना जी आहे ती 13 ते 16 तारखेदरम्यान घडलेली आहे आणि त्यानंतर
काल जे आहे त्या प्रकरणासंदर्भात गुन्हा जो आहे तो नोंदवण्यामध्ये आलेला आहे. तर यानंतर देखील अनेक सवाल जे आहेत ते शाळा प्रशासनावरती जे आहे ते निर्माण होत आहेत. नामांकित शाळा जी आहे बदलापूरमध्ये, असं असताना देखील त्या शाळेमधील सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत ते बंद स्वरूपामध्ये होते. तर 2 सेविका ज्या आहेत त्या तिकडे असताना देखील हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. तर मुख्याध्यापक प्रशासनाने देखील याच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई जी आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं लक्ष जे आहे ते घातलं नव्हतं. आणि याच सर्व प्रकरणांना अनुसरून जे आहे ते जेव्हा बदलापूर मधील नागरिक जे आहेत त्यांनी जाब विचारण्याकरता शाळा प्रशासनामध्ये गेले असते, त्यांना कोणत्याही प्रकारचं उत्तर एकंदरीत मिळालं नसल्याने संतप्त नागरिकांनी जे आहे ते शाळेची देखील तोडफोड जी आहे ते केलेली आहे. आणि यानंतरच सर्व नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती उतरले आहेत. नागरिकांच्या मनामध्ये आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश जो आहे तो अजूनही दिसून येत आहे. संतप्त नागरिक जे आहेत ते सकाळपासूनच त्या ठिकाणी जे आहेत ते एकवटलेले आहेत. एकंदरीत पाहिलं तर अनेक नागरिक जे आहेत ते संतप्त झाले त्या ठिकाणी दिसून येत आहेत. लागवी शुभम, आता अशी ही माहिती मिळते की अर्थात गिरीश महाजन बदलापूरच्या दिशेनं रवाना होत असल्याचं कळतंय. या सगळ्या संदर्भात काही अपडेट पोहोचतात का तुमच्यापर्यंत? निश्चित लागवी पाहिजे झालं तर या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीमध्ये देखील अडथळे जे आहेत ते निर्माण झालेले आहेत. कारण बदलापूरकडे येणारे जे मार्ग जे आहेत, प्रमुख मार्ग जे आहेत, मुंबईच्या दिशेने असतील किंवा भिवंडीच्या दिशेने असतील, ते मोठ्या प्रमाणामध्ये लांबच निश्चित आपण पाहतोय की दिरंगाई करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचं आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे. तर अर्थातच या सगळ्या संदर्भात आता संताप चीड व्यक्त करण्यात येते. बदलापूरमध्ये उत्स्फूर्तपणे बंद देखील पाळण्यात आलेला आहे. गर्दी पांगवण्याकरता अश्रुधुराचा वापर करण्यात आला. पाऊणच्या दरम्यान आपण पाहतोय वेळेनुसार नेमकं काय काय घडलेलं आहे. पाहूया सकाळपासून नेमकं काय काय घडलंय, समजून घेऊया आपण. सकाळी 8 वाजता आंदोलक रेल्वे ट्रॅकवर एकवटले होते आणि जोरदार घोषणाबाजी देत रेल रोको करण्यात आला. सकाळी 9 वाजता आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट सुद्धा झाली. आंदोलक या ठिकाणावरून हटण्यास तयार नाहीयेत. पाऊण वाजता गर्दी पांगवण्याकरता अश्रुधुराचा वापर देखील करण्यात आलेला आहे. त्यानंतर मात्र आंदोलक आक्रमक झाले आणि आंदोलकांनी पोलिसांवर देखील दगडफेक करण्यास सुरुवात केलेली आहे. पण या ठिकाणी मात्र परिस्थिती आता नियंत्रणात आली असून आंदोलक मात्र आपल्या मुद्द्यापासून हटण्यास तयार नाहीयेत. थेट दृश्य आपण पाहतोय. बदलापूरमधली आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सध्या जोर धरतीये. आणि यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुद्धा उमटतायत. महत्वाची बातमी, मंत्री गिरीश महाजन बदलापूरच्या दिशेनं आता रवाना झालेले आहेत. सरकारचे प्रतिनिधी म्हणून गिरीश महाजन घटनास्थळी भेट देणार आहेत आणि या सगळ्याचा आता आढावा सुद्धा घेतला जाईल. अगदी थोड्याच वेळात गिरीश महाजन आंदोलकांशी संवादही साधतील. या घडीची महत्वाची बातमी आपण पाहतोय. गृहमंत्री सध्या दिल्लीत आहेत. दिल्लीतून गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली आहे आणि आता एक महत्वाची बातमी समोर येते. मंत्री गिरीश महाजन बदलापूरच्या दिशेनं आता रवाना झालेले आहेत. सरकारचे प्रतिनिधी म्हणून गिरीश महाजन घटनास्थळाला भेटही देणार आहेत. या घडीची महत्वाची बातमी आपण पाहतोय. अगदी थोड्याच वेळात पोलीस अधिकाऱ्यांसोबत गिरीश महाजन चर्चा करणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे. तर मंत्री गिरीश महाजन बदलापूरच्या दिशेनं आता रवाना झालेले आहेत. 6 तासांपासून रेल रोको आंदोलन करण्यात येत आहे. लोकल सेवा या ठिकाणी ठप्प झालेली आहे. चिमुकलींवर अत्याचार केला जातोय. नागरिक याचा निषेध नोंदवण्याकरता आता मात्र रस्त्यावर एकवटलेला आहे. अनेक खुलासे आता समोर येताना दिसत आहेत. या शाळेचं सीसीटीव्ही हे बंद होते अशी माहिती समोर आलेली आहे. 12 तासांनंतर या सगळ्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला अशी ही माहिती आता समोर येते.
तर पोलिसांनी आता आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न सुद्धा केलाय। तुमच्या भावना आमच्या लक्षात येत आहेत, पण मात्र रेल रोको करू नका अशी विनंती या ठिकाणी पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। पण आंदोलक मात्र आंदोलनापासून हटण्यास तयार नाहीयेत। या ठिकाणी आता आपण ही थेट दृश्य पाहतोय, आंदोलकांकडून शाळेची तोडफोड सुद्धा करण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, सरकारचे प्रतिनिधी म्हणून गिरीश महाजन आता बदलापूरच्या दिशेनं रवाना झालेले आहेत। निश्चितच लागवी ज्या प्रकारची माहिती समोर येते, ग्राम विकास मंत्री आणि सरकारसाठी नेहमीच संकटमोचक म्हणून धावून जाणारे गिरीश महाजन आता या प्रकरणामध्ये आलेले आहेत आणि एकंदरीत मुख्यमंत्री साताऱ्यात आहेत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत आहेत आणि म्हणूनच सरकारचे प्रतिनिधी म्हणून शिष्टमंडळाची चर्चा करण्यासाठी पालकांच्या आणि इतकंच नव्हे तर पोलीस अधिकाऱ्यांसोबत आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी गिरीश महाजन आता बदलापूरला अवघ्या काही मिनिटात पोहोचत आहेत। आतापर्यंत ते महापे ओलांडून बदलापूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत, त्यामुळे अवघ्या पुढच्या काही मिनिटांमध्ये थेट आंदोलकांसोबत जे थोड्या वेळापूर्वी आपण पोलीस अधिकाऱ्यांना चर्चा करताना पाहत होतो त्या ठिकाणी गिरीश महाजन आहेत ते आंदोलकांशी चर्चा करतील आणि एकूणच बदलापूर स्थानकामध्ये जी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं ती परिस्थिती नियंत्रणात कशा प्रकारे आणता येईल आणि पालकांना आश्वस्त केलं जाईल की सरकारकडून या प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल, तसंच जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाईल आणि म्हणूनच आता गिरीश महाजन नेमका कितपत आश्वस्त करतात आंदोलकांना आणि आंदोलन आटोक्यात आणतायत हे पाहणं महत्वाचं असेल। लागवी निश्चित चेतन, आपण पाहतोय आता या सगळ्या संदर्भात गिरीश महाजन त्या ठिकाणी पोहोचतील, संवादही साधतील, पण आंदोलक मात्र हटण्यास तयार नाहीयेत। या संबंधित व्यक्तीला फाशी द्या अशी मागणी आंदोलकांची आहे आणि आंदोलकांकडून ही मागणी आता जोर धरली जाते। निश्चितच लागवी, कारण ज्या प्रकारे आंदोलकांची मागणी होती की एका आठवड्यानंतर दहीहंडी उत्सव आहे आणि या दहीहंडी उत्सवामध्ये आपल्याला डझनभर नेते स्टेजवरती पाहायला मिळतात, मात्र या ठिकाणी एवढी गंभीर घटना झाल्यानंतरही नेते दिसत नाहीयेत। मात्र ज्या प्रकारची माहिती सरकारमधून बाहेर आली की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कुठल्याही मंत्र्यांनी किंवा प्रमुख नेत्यांनी या ठिकाणी येऊ नये असं आवाहन खुद्द पोलिसांनी केलेलं होतं। मात्र या आव्हानाला न जुमानता आता गिरीश महाजन आहेत ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन घटनास्थळी पोहोचत आहेत, कारण आंदोलनकर्त्यांना फक्त आणि फक्त सरकारकडून आश्वासन हवं आहे ठोस कारवाईचं आणि त्यामुळेच आता गिरीश महाजन सरकारतर्फे हा मेसेज घेऊन आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचत आहेत आणि एकूणच आंदोलकांचं जे म्हणणं आहे ते ऐकून त्यांना ठोस कारवाईचं आश्वासन दिलं जाईल, कारण आता काही वेळापूर्वीच दिल्लीमध्ये खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं की हा कायदा एकंदरीत हे प्रकरण आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाईल। इतकंच नव्हे तर यासाठी ज्येष्ठ IPS अधिकारी आहेत त्यांचीही निवड केलेली आहे, SITची स्थापना केलेली आहे, त्यामुळे फाशीची शिक्षा देण्याची जी प्रक्रिया आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।